हम डरते नहीं, जो डराते हैं उसको डराते हैं। तानाशाही नहीं चलेगी, उखाड़ के फेंक देंगे। ये किसान का बेटा है, अगर चला देता है तो जमीन भी फाड़ देता है। निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे। एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे। आमची काही इच्छा नव्हती लढायची, मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती। पण निवडणूक आली तरी गडी ठरवतच होत। अरे निवडणूक मतदान झुकून आणावं लागतं राजा, थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर, सामान्य माणसाबद्दल समोर। छाती तानना है तो दिल्ली के मंत्री के पास था, सामान्य माणसासमोर तानाची छाती। या पद्धतीने समोर जायचं। आणि मग मधात आम्ही राजकुमार जी आम्ही भेटलो, मतलब क्या करते राजकुमार जी, लगा दो बोले घोड़ा सारे। मेरी तो इच्छा नहीं था। राजकुमार जी बोले यार दिनेश बुक को खड़ा कर दो ना, इतना देर काय को कर रहा है। और ये चुनाव, ये निवडणूक राजकुमार जीच्या नेतृत्वात बच्चूकडू कार्यकर्ता होऊन एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चूकडू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीत समोर जाणार आहे। सगळ्या जाती धर्मातले, सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणार आहे। मित्रो, दिनेश बुब एक सच्चा कार्यकर्ता आहे। गेल्या 25 वर्षाची मेहनत निवड गणपतीपासून दिनेश बुबने थांबवलं नाही। तर गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण असते, आमच्या दिनेश बुबच्या पठ्ठ्यानं 12 महिने लोक जीव घातले। जे जे एरवी दवाखान्यातून येणार, जे उपाशी असणार, आला तर रक्तदान करणार आणि उपाशी असेल तर जीव घालणारा आमचा दिनेश बुब खऱ्या अर्थाने कार्यकर्ता। या कार्यकर्ता या देशातून हद्दपार होता कामा नये। मित्र, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे, कार्यकर्त्याची आहे। तुम्ही दुर्बीण लावून पहा, या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला। एका घरात काय कारण? पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना। एका घरात पण आम्ही फक्त मत मारायचो का? गरीब हा फक्त मतांसाठी शिल्लक ठेवलाय का? मी सांगतो, ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे। हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी, पैसा नाही चलेगा। ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं, आणि तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेताय। किल्लेचा कामगार आत्महत्या करतात, एक मिल बंद केली केंद्रावर, 23 मिल बंद, 23,000 लोक रस्त्यावर आहेत। 23,000 मग त्याच्यासाठी महाराष्ट्रावर आम्ही त्या पियुष गोलदो ठाणा गेलो, चंद्रकांतजी पाटलासोबत गेलोय। वो मित्र तयार नाही शेतकरी मित्र, हा फक्त उन्हाळपणा नाही आहे, विचार। आणि त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला, धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांबळे दिसून तुम्हाला, पण मुद्द्यावर बोलणारी औलाद निर्माण करायचं गावाला। माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे। अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उठून फेकत आहे। कुठे गेले केंद्र सरकार? कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते,
कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले. एकही खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही. आयात निर्यातचं धोरण आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं बेचरा करून टाकलं. आज मजूर मरतोय. केंद्र सरकार एमआरईजेट चालवतंय. राजकुमारजीला म्हणतात 3-3 महिने पैसे देत नाही मजुरांना. अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय, खासदाराचा पगार वेळेवर होतोय, कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार 3 महिन्यानंतर. कोण बोलायला तयार आहे? पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे. आमचा स्वातंत्र्य त्याच्यासाठी आम्ही आहो कि हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के. हम यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही. लाज लज्जा सगळी काढतोय आम्ही. आम्हाला भीती नाही आहे. काल एक चिठ्ठी आली, जास्त वाजान तर अंदर जाण उखळून फेकन आणि त्या बापाले पाठवून दे. कोण असतान 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी. 350 4 महिने जेलात काढल्या बच्चू कडू. 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडू. आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही, कार्यकर्त्याची औलाद नेत्याची नाही. घटात सावंती घटात सावंती. ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे. एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे. त्याची झालेली पिळवणुकीसाठी मारायची आहे. अजूनही लोकांना घर भेटलं नाही. धोधो पाणी आमच्या गरीबाच्या घरात पडतंय. हे मुद्दे निवडणुकीत होत नाही. गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं. आम्ही बोमलणार क्या तिजोर सरकट टाकून द्या जेला. वहां से चिल्लाएंगे, वहां से चिल्लाएंगे. डर की बात नहीं, डरानो वालों के लिए बात है हमारी. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहेत. लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे. शेवटची हरामखोरी, धर्म आणि जातीचे हरामखोरी. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे. त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानाने बाळगावा. कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये. प्रत्येकाचा धर्म आपापल्या प्रिय असला पाहिजे. पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेने पाहिलं पाहिजे. मंदिराच्या त्या कंसातून भारत मातेने पाहायचं आलं पाहिजे. बुद्धविहारातून भारत माता मजबूत करायची. भारत माता म्हणजे झेंडा अंगातून नाही. जे काही वंचित असेल, दलित असेल, पिछडा असेल, माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल, शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात त्याच्यासाठी निवडणुकीत हे मुद्दे संपले. तो पयाला हा आला एवढंच टीव्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार सामान्य माणसाचे. मी जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय, बजेटमध्ये मजुराला काय, केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला काय, अवस्था तर इतकी भयानक होणार आहे. 10-15 कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे. आता रामदेव बाबांना तिखट मिरचीचं तिखट ठिकाणी ते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले. बचत गटवाले मेले. मग सामान्य माणसाचा उद्योग 4 कंपन्या हिसकावून घेणार. इथला किराणावाला तपावून जाईल, इथला कपडा उद्योजकवाला तपा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा 4 कंपन्याच्या हातात चालला जाईल. 4,000 कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज. आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येते. भाऊ दे दे भैया, मी तो नीलाम करूंगा तेरा घर. काय होत 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं. ही अवस्था
75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे बीजेपी असू दे कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं आणि स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर करून केला हिम्मत नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो मोदी जी म्हणते भाइयों और बहनों किसान के भी अच्छे दिन आएंगे आगे अच्छे दिन तो फाटची साडी भेटून राहिली का अच्छे दिन तुमचे अरे 2 कोटीच्या गाडीत फिरायचं 17 रुपयाची गाडी साडी फेकून मारायची ते बाबासाहेबांचं संविधान त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला त्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याचं तिथं गुडाळून ठेवण्याचं काही काम लोक करतात ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटतात साडीची गरज आहे लोक अरे मेळघाटात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावी लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी केली हो साडीची काही कंपन्या तर गाडीला हात लावून साड्या घेऊन गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असतो न खपलेला माल तुम्हाला घेऊन देतो काय अवस्था या देशात ह्या संविधानावर झाला आहे हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान छत्रपतीचा अभिमान सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही कट जाएंगे टूट जाएंगे लेकिन हटेंगे नहीं पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि अमरावती भी एक अलग जिला है पंजाब और देश में हा गाडगे बाबाचा जिल्हा आहे ज्यानं सेवेतून धर्म सांगितला हा तुकोजी महाराजांचा जिल्हा आहे ज्यानं खंजरीतून लोक जागृत केलेले आहे संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलीन करत असेल तर मां कसम छोडेंगे नहीं हम छोडेंगे नहीं मित्र हे निवडणूक दिनेश बुक पुरती मर्यादित नाही आहे आमच्या सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय झालं कोण लढायला तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचा दाखला आहे 50-60 पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमी आहे अंदर टाका गुन्हे दाखल करा हा देशद्रोह आहे भाग याचा आहे मित्र सर्वोच्च न्यायालयात 1.5 वर्ष केस पेंडिंग राहते अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाचं काम करत मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागावा आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालतमध्ये राणाची आपलीच नाही पाहिजे न्यायालय नक्कीच पाहिजे जनतेची अदालत जनताची अदालत आहे किती लोकांना पैसे वाटतात किती लोकांना तुमचा पैसा कमी पडेल लोक तुमच्यासोबत बेमानी करल घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चे भाऊ घेऊन घेऊ का पैसे नाहीतरी काय मेहनत तुकडे कमावले का म्हणजे काय ना बेमानी कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव साहेबाबद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबांचं जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थानाला ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालीसा त्यांच्या घरासमोर अरे मनाचीच होती तर पियुष गोलच्या समोर फिल्ले मिलसाठी म्हणाले पाहिजे मनाचीच होती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होते शकुंतलासाठी एका चालीसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालीसा म्हणतो हनुमान चालीसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू वा 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 नाही आवडलं भाजपचं कार्यालय फोळा तिकीट पक्की आहे तुषार भारती अच्छा चांगला कार्यकर्ता आहे आमच्या अचलपूरचा आहे प्रचंड चांगलं काम आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या गाडीची तोडफोड केली
अरे देवेंद्रजी फडणवीसचे नातेवाईक आहे, त्यांचा एक भाऊ बीजेपीचे आमदार आहे. आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं. अरे तुमच्या प्रमुखाला लाथा मारापर्यंत जातं, घरात घुसून मारतं, पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणतं, बांगड्या घालतंय, तिकीट केले देत. असं काय भाजपवर आकाश कोसळलं बाबा हो तुमच्यावर. अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता. आणि फाटक्याले वावणी बचवेलीची पिंडी. बोंडे आले ते बाहेरून आले, पोटे आले, भाजपचा काही संबंध नाही. आणि ज्याच्या ज्याच्याजवळ सत्ता आहे, आमदार आहे, ते मुळात भाजपचेच नाही. गेला वांदा. भाजपवाल्याने सांगायचं सतरंजी टाक, त्यावर वरतून तिकीट जाहीर झाले. जय श्रीराम. असं कसं होणार आहे. कार्यकर्ता अजून जिवंत आहे. कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे. नेता हरामीपणा करत असेल तर कार्यकर्त्यांना टेंबं लावलं पाहिजे. पुन्हा मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार. स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज, पण स्वाभिमानी नाही मारणार. काय करताय. सगळ्या पक्षातले फोन राहिले. दिल्ला मस्त उमेदवार दिल्ला मध्ये आता जमते काय निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमार, एक फोन नाही निगेटिव्ह. असा दिल्लामध्ये छांब्या. आता फक्त कोमेज मारा लागते पुढे पुढे. पटातली जोडी जशी हाकलू ना, हाकलतो ना आपण, तशी हाकलू येले. पढ़ते रहो, ढूंढते रहो, देखते रहो, जोश के और होश के साथ, विचारधारों के साथ. हमारी विचारधारा खून निकालने वाले में से नहीं है, खून बहाने वालों में से नहीं है, रक्तदान करने वालों में से, खून देने वालों. त्या विचारधारेने आम्हाला समोर जायचं. आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून निवड टाळ्या वाजून नाही चालत. 500-600 कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे. सत्ता आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या पेट्या आहेत. त्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून. मित्रो, ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे. आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे, येऊनच राहिले. मला चिठ्ठी आली, भाषण लांबवा म्हणते, थोडंसं सांस करून लोक पायून राहिले. अबे तेले इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं. असा बहाणपणा करा तो वाना म्हणून काय. पहिलेच तर पैसे कमी आहे, त्याच्यात अधिक वांदा. पोलीसवाल्यानं हा ते पण आहे. तो एक अधिकारी भेटला, मला एकाचा फोन आला, काय हे तिकीट ना आलेलं हात वरते का. तुझं नाव काय. हा, रणजित काळे. तिकीट ना आला. हे तिकीट ना आलेले लोक. हेच तर आमचं खरं तर हीच ताकद आहे प्रहार. स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येतं. पण आता झोपू नका. झोपूर्वाचे दिवस, 20 दिवस. अभी नहीं तो कभी नहीं. जर आता जर हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार, पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार. सामान्य माणसं धुळीस टाकणार. पुन्हा आम्ही पाहतोय, पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार. तुम्हाला माझ्या मायेची शपथ सांगतोय, एक एक जिथं जिथं काय काय करता येईल, रोज 5-6 फोन केला पाहिजे. रोज 5-6 गाव फिरले पाहिजे. खिशातले 1000 रुपये, 200 रुपये, 100 रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ. 500 कोटीचा मालक आहे समोर, 500 करोड. आणि त्याच्या समोर लढायचं आहे आम्हाला. अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहेत.
आणि ती पंगत तोळाची आहे आम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी हायगा केली, फोन केला, बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून, कोण असं आलं पाहिजे, बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा, ती दिलेली दाखवा. 26 दिवस तुमच्या आमच्या या अमरावतीकरांसाठी, हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. काय असेल धर्म, काय असेल जाती, कुठला असेल पक्ष माहीत नाही, एकच लक्ष पाहिजे, तुमच्या आमच्या सगळ्यांना टिकून ठेवण्याचं काम करावं. ज्या अण्णाभाऊ साठेनं शहरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं. ज्योतिबानं, आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबानं आसूड लिहून त्यावेळेच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत खंडनात केला. ते त्याच्या सगळ्या पुस्तकाचं स्मरण, त्या विचाराचं स्मरण, या देशाचं स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंथ लढला नाही, तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय की लढाई इंग्रजासमोर खऱ्या अर्थानं जिंकली. ती गुलामशाही जर बंद करायची असेल, इथं आले, भाषण ऐकलं, चालले गेले असं करू नका. मला वाटते ही ज्वाला घराघरापर्यंत, गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं. राजकुमारजी मेळघाटातून कमी ठेवणार नाही. आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्त बसणार. दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेश भोपच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाही. आम्ही आगीत उडी टाकली आहे, हिमतीनं आम्ही समोर आलेलो आहोत. माहित आहे का, उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा डर नाही, डराने वाले को डराते हैं. अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही मागे पडू देणार नाही. मात्र सर 15-20 हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची फिंगरी आमची थांबणार नाही. सकाळी 5 वाजता उठायचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत लढत. एक एक माणसं कव्हर करा. मत मारतय असं नाही है का बड़ा नेता है तो भी वोट मिलता है. अगर आम आदमी खड़ा होता है तो नेता को झुका देता. सगळ्या नेत्यांच्या सभा होईल, पण माझा कार्यकर्ता एक एक वोट जर त्या मतदारापर्यंत जाण्याचं काम केलं तर मित्र लढाई सोपी आहे. 5,000 मतांना पडलो होतं लोकसभा. 5,000 मत स्वप्न पूर्ण करायचे. मला नक्की माहित आहे दिनेश भाऊ ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय नाही. राहिलेलं स्वप्न आम्हाला पुरं करायचं आहे. नाहीतर मस्त झोपून काम करता आलं असतं, तटस्थाची भूमिका घेता आली असते आणि मस्त आराम करता आला असता. कशाले टोले घ्यायचे. पण सगळ्यांना स्वाभिमान विकला आणि सुटला तर उभा कोण आहे, टकरावणार कोण. ही लढाई तुमची फक्त बच्चू कडूची, राजकुमारची, दिनेश भाऊची नाही आहे, तुमच्या आमची सगळ्यांची. थांबाल तर थांबावं लागेल आयुष्य, आणि चालान तर चालत राहू आयुष्य. ह्या नाही तर पुरा महाराष्ट्र सगळ्या इकडे अमरावती ठरवणार महाराष्ट्राची राजनीती काय. ही ताकद अमरावतीकरांच्या हातात आम्हाला द्यायची. यहाँ से चलना चाहिए मुंबई का राज. दिल्लीतला कांदा निर्यात बंदी करतं दिल्लीचं धोरण, निर्यात बंदी थांबवायची आम्हाला. आमचा खासदार जर आम्ही पाहतोय आमच्या संत्र्याचे झाडं तोडण्याचं काम येत असेल, सरकार विचित्र धोरण घेऊन कापसाचे भाव पाळत असेल, आमच्या सोयाबीनचे भाव पाळत असेल, त्याच्या ताकदीनं बच्चू कडू विधानसभेत लढतं, त्याच ताकदीनं दिनेश भाऊ दिल्लीत लढल्याशिवाय. कारण शेतकऱ्याचे धोरण दिल्लीत होतं. महात्मा फुलेनं म्हटलं होतं कलम कसाई होते, कलम वाले भी कसाई होते. एक कलम लिहिली आणि कापसाचे भाव पाडले.
केंद्राचा निर्णय बदलला आणि शेतकरी दफा होऊन गेला। आज मजुराची मजुरी हातात नाही, शेतकऱ्याला भाव नाही, शिक्षणाचं पुरं वाटोळं झालं। ज्याच्या खिशात पैसा आहे त्याचंच फक्त आता एज्युकेशन राहिलं। हिरोईनमध्ये जाव तर बेडावर बेडा। कोरोना होऊन गेला पण सरकार निधी द्यायला तयार नाही। हे प्रचाराचे मुद्दे आहेत। प्रकल्पग्रस्ताची धरण जमिनीत गेली, जमीन धरणात गेली, दफा होऊन गेला। 3000 रुपये एकराने भाव दिला। मित्रो, एका इकडे 4-4 लाख रुपये पगार घेणारी काही माणसं आणि दुसऱ्या इकडे 200 रुपये पगार 3 महिन्यानं भेटन अशी व्यवस्था। ही व्यवस्था तोडण्याचं काम तुमच्या हाती आहे। तुम्ही इमानदारीनं जर कामाला लागली तर हे व्यवस्था आम्ही तोडू। आखिर राजकारणामध्ये बळ पाहिजे, बळ। धर्म जातीची जशी ताकद निर्माण होतं तशी मजुराची, शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे। गाव खेड्याचं खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुका आहे। आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून, सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र। शेवटचं सांगतोय तुम्हाला, अतिशय नम्रपणे सांगतोय, अगर हार गए तो तलवार चलेगी, फिर से अपमानित जीवन आगे आएगा। धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा। जीत गए तो मेरा किसान और मजदूर चले जाएगा। ही हार कुठल्याही परिस्थितीत येता कामा नये। मला नक्की आत्मविश्वासाने सांगतोय, एका घड्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार। डिपॉझिट जप्त केलं, त्याच्यासाठी सज्ज व्हा। जाताना गाड्या जोऱ्यानं चालवू नका। रक्त प्रचारात व्हायचं नाही, रक्तदान करायचं आहे। म्हणून आपण पाहतोय का इथं अजूनही लोक आता आले वाटते ना सगळे, राजकुमारजी अजूनही चालूच आहे। आणि इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन करू, तिथून पूज्य बाबासाहेब आंबेडकरचं पूजन करू। अतिशय एकही सगळेजण येणार रॅलीत, हात वरते नाही नको दाखवू, मुख्य दाखवू, सगळेजण रॅली देणार। गुण लागणार का तुम्हाला? बिलकुल लागणार नाही। आपण पूज्य बाबासाहेब आंबेडकर पर्यंत पायी जाऊ, तिथून सायन्स कोरला आरामशीर निघता येतं। सगळ्या गाड्या सायन्स कोरवर आहे। तुमची तयारी आहे? बोल भारत माता की जय जवान, जय जवान। धन्यवाद। आजच्या सर्वांनी शांतता बाळगावी। या ठिकाणी सगळ्यांना अतिशय महत्त्वाचं संबोधन हे ऐकायचं आहे। आजच्या सभेच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। आज शिवपुण्यतिथी आहे। आपण या ठिकाणी असलेले बहुसंख्येने शिवभक्त सहभागी आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार, त्यांनी स्थापन केलेल्या लोकशाहीनुसार आपण आज निवडणूक नव्हे तर जन आंदोलनात सहभागी होत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदू स्मशान संस्थेचे तसेच अनेक समाजोपयोगी संस्थेचे अध्यक्ष आमचे पितृतुल्य ॲडव्होकेट RB अटल साहेब, ज्यांच्यावर सामान्य लोकांनी नव्हे तर राजकीय क्षेत्रांनी विश्वास दर्शवून अमरावती जिल्ह्याच्या बहुसंख्य जनतेने जवळपास 1 महिना मंथन करून माझी उमेदवारी प्रहार पक्षावर लढवावी असा सर्वपक्षीय निर्णय घेतला। असे विश्वासपात्र
लोकनेते बच्चू कडू, ज्यांच्या आवाजावर अमरावती जिल्ह्याचा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचा आदिवासी त्यांच्या शब्दाचा मान राखतो असा आदिवासींचा सरदार आमचा बंधू राजकुमार पटेल या ठिकाणी ज्यांना नुकतंच संबोधन झालं की रहमान भाई व्यासपीठावर उपस्थित सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सन्माननीय नागरिक माहेश्वरी पंचायत असो जैन समुदाय असो ओसवाल समाज असो सिंधी पंचायत असो की प्रत्येक जाती धर्माचा मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं ही फक्त बल्लूभाऊंनी सांगितलं प्रहारची उमेदवारी नाही आहे, ही अमरावतीच्या जनतेची अमरावतीच्या राजकीय क्षेत्राची गरज म्हणून निर्माण झालेली उमेदवारी आहे। आज जवळपास 1 महिना चिंतन मंथनानंतर या निवडणुकीला नव्हे जन आंदोलनाला आम्ही सामोरं जात आहोत। निवडणूक लढवण्याच्या अगोदर पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मी घोषणा केली होती की नाकाला जाऊन भांडण लपवायचं नाही। ज्या हिंदुत्वाच्या चळवळीमध्ये मी आयुष्य वेचलं तारुण्य दिलं तोच भगवा झेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। माझ्या मते या ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांना बौद्ध बांधवांना ज्याच्याबद्दल आवडीची हरकत नसेल या आश्वासनासमोर समोर जात आहे। रहमान भाई किसी को कोई ऑब्जेक्शन है भगवा झंडा लेके मैं आगे बढ़ रहा हूँ, किसी को थोड़ी सी भी शंका है भगवा दुपट्टा डाल के आगे बढ़ रहा हूँ। जो मेरा ओरिजिनल है वो छोड़ के मैं आगे नहीं बढ़ूंगा, जो है वो लेके आगे बढ़ूंगा। बच्चू भाऊ आणि आम्ही जवळपास 88-89 सालापासून सोबत आहोत आणि आमचा पिंड एकच आहे, सेवा सेवा आणि सेवा। आम्ही सेवा बंधू आहोत आणि त्याच पद्धतीप्रमाणे आज खऱ्या अर्थानं 3 कार्यकर्त्यांची सांगड अमरावतीच्या राजकीय लोकांनी घालून दिलेली आहे आणि जनता या निर्णयाला योग्य ठरवेल असा मला आत्मविश्वास आहे। आम्ही हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं दिखाऊ हिंदुत्व नाही आहे। आपल्याला कसं अपेक्षित हिंदुत्व आहे की हिंदू मुसलमान बौद्ध वेगळे वेगळे झाले पाहिजे असं हिंदुत्व अपेक्षित आहे की या भारत मातेच्या झेंड्यासमोर सगळ्यांनी एकमेकासाठी जीव तोडावा असं हिंदुत्व आहे। या ठिकाणी शिव टेकडी आहे, शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी अशी वेळ आली होती की त्या ठिकाणची पूर्ण एरिया पूर्ण परिसर नो मॅन्स लँड करायचा होता, मनुष्य विरहित करायचा होता। त्या ठिकाणी दर्गा आहे, जवळपास 2000 लोक दर्ग्यावर येतात। अशा परिस्थितीमध्ये काय करावं काय नाही हा प्रश्न प्रशासनासमोर पडला की दर्ग्यावर येणाऱ्या लोकांना कसं थांबवावं। 2020 ते 2021 हा कालखंड कोरोनाचा कालखंड होता। त्या पिरियडमध्ये शासनाच्या आदेशाने दर्गा बंद होती, परंतु 2-4 महिने दर्गा सुरू झाली, शिवप्रतिमेचं काम सुरू झालं। त्यावेळेस त्या दर्गाच्या मुजावर अनवर भाई व त्यांच्या कुटुंबियांची ज्यांच्या गुजराण उपजीविका त्या दर्गाच्या भरोशावर आहे त्यांना बोलावलं आणि प्रशासनासमोर त्यांच्यासमोर हा विषय ठेवला। दिनेश भाऊ आप बोल रहे हैं, आप बोलेंगे तब तक का दर्गा बंद रखते, शिवाजी महाराज के लिए हम भी हैं। 12 महिने शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी नव्हता आणि 11 महिने त्या ठिकाणी दर्गा बंद होती। तुम्हाला असं हिंदुत्व पाहिजे की एकमेकाला दूर करणारं हिंदुत्व पाहिजे? अनवर भाईंनी शिवाजी महाराजांसाठी दर्गा बंद केली, त्या अनवर भाईसाठी टाळ्याचा गजर होता। प्रत्येक धर्माची उपासना जोपासना आपल्या घरामध्ये केली पाहिजे आणि रस्त्यावर निघताना आपण भारतीय म्हणून हिंदुस्थानी म्हणून निघालं पाहिजे। हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, त्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करतो। प्रहार जनशक्ती पक्षावर अमरावती जिल्ह्याच्या राजकीय लोकांनी विश्वास दिला, लोकांच्या सांगण्यावरून ही उमेदवारी आहे आणि हे जन आंदोलन लोक यशस्वी करतील या विश्वासासह आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे। माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंबा देवी को नमन करता हूँ। सबसे पहले छत्रपति
शिवाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के चरणों में नमन। प्रहार जनशक्ति पार्टी के लोकप्रिय उम्मीदवार सम्मानीय दिनेश जी बुक, प्रहार जनशक्ति पार्टी के संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चू बुकड़ू, हमारे अटल जी काका, रहमान भाई, मंच में विराजमान सभी पदाधिकारी, पत्रकार बंधु भगिनी, यहाँ उपस्थित सभी मेरे बुजुर्ग, मेरे भाइयों बहनों दोस्तों, मेरी सोच है और मेरी अनुभव है, जहां धुआं निकलता ना तो मैं समझ जाता हूं कि अंगार लग चुकी है। और आज के सभा को देखते हुए ऐसे लगे कि अब धुआं नहीं, अब अंगारी दिखेंगे। दोस्तों, कल बच्चों ने कहा, बच्चों से पूछा कुछ अपने कार्यकर्ताओं ने, और फिर अपने प्रचार सभा में कौन आ रहा है? वो बोले कोई नहीं आ रहा। काय के लिए होना हो? वो आएंगे, भाषण देंगे और चले जाएंगे। बाद में क्या है? हम हैं, हम आएंगे, हम भाषण देंगे, हमको फोन कर, हम तुम्हारा काम करेंगे। सर वो करेंगे क्या? आएंगे और चले। मेरा एक बार ऑडियो चेक कर लीजिए ना, वो बूम रखा हुआ है वहाँ पे। आज हम हमारे प्रहार जनशक्ति पार्टी को कैसे बढ़ाएंगे, हम चुनाव कैसे जीतेंगे? दोस्तों, हौसला बुलंद होना, हौसला बुलंद होना। पब्लिक मारूंगी। ये पैसा, हेलीकॉप्टर, ये गाड़ियां कुछ नहीं भाई, काम करने वाले के पीछे जनता है। मैंने आजमाया हूं, 10 साल मैं खाली बैठा था, 10 साल खाली बैठा था, लेकिन जनता का साथ छोड़ा नहीं, जनता का सेवा करने छोड़ा नहीं। आखिरी टाइम पे बच्चे वो बोले, राजकुमार जी अब मेरे सिवाय पर्याय नहीं। कब्बसी होना क्या? मैंने बोला कुछ है ही नहीं तो कब्बसी दे दो। कब्बसी से उतरना भाई। और बिल्कुल अपने जो जितने भी कार्य करते थे, उनके दिनों और दिमाग में इतना तय था कि अपनी हार निश्चित है, तय था। लेकिन मेलघाट की जनता काम करने वाले के पीछे। हमारे मेरे चुनाव में भी धारनी में हेलीकॉप्टर उड़ा, दिल्ली का नेता आया, हमारे मेलघाट वाले को बहुत अनुभव, वो सिर्फ हेलीकॉप्टर देखने जाता, वोटिंग करने जाता। और उसके बाद बच्चों और मेरी सभा, हमारी दोनों की सभा होने के बाद में 5 दिन के बाद में मतदान हो गया। 2 दिन के बाद में रिजल्ट आ गया। मतदान चालू है। उस समय मैंने बच्चों को बोला, बच्चों हो मैं तो 25,000 की लीड से चल रहा हूँ। तो बच्चों को बोले 25,000 वोट मिलेगा, आगे 25,000 से। रिजल्ट आए तक 42,000 पार कर लिया मैंने। आज बच्चों को एकदम जमीनी स्तर से काम करने वाले, चाहे वो रुग्ण सेवक हो, जो अपंग हो, सबको मालूम है, पूरे महाराष्ट्र में छाए हुए हैं। और सबसे मेन बात कि जो अपने हिंदुस्तान में जो मंत्रालय नहीं है, वो मंत्रालय अपने महाराष्ट्र में दिव्यांग मंत्रालय मंत्री पद के दर्जा। आज वो अध्यक्ष है उसके, ये करके दिखा देना, ये सारे लोगों का। आज पूरे महाराष्ट्र में जितने भी दिव्यांग हैं, अरे हम ये सोच रहे हैं कि भाई ये दिव्यांग शायद अपनी रैली में नहीं आएंगे, आ गए ना, वो यहाँ तक आ गए, स्टेज तक आ गए, आखिर बैठाना पड़ा।
ये उनका प्रेम है। और हम जितना अच्छा काम करेंगे उतना हम आगे बढ़ेंगे। दोस्तों, मेलघाट की जनता है, ये कोई लालची जनता नहीं। इनको लुभाना, गरीब जरूर है लेकिन स्वाभिमानी है। साड़ी की कीमत मालूम है? अरे किसी समाज को हम कुछ दे रहे तो कुछ अच्छे दे, मुझे देने में हरकत नहीं। मेरे समाज गरीब है, आपने उनको मदद किया तो बहुत ही अच्छा है, लेकिन कम से कम उनके सम्मान बढ़े ऐसे तो कुछ कर। जब बगैर मान लो ऐसे भी नहीं कर सकते। आज मैं तुमको बता देता हूँ, कुछ लोग बोलते हैं मैं मेलघाट की बेटी हूँ। धोलिया कोटपुर की लड़की है क्या? प्राण जनशक्ति पार्टी के उम्मीदवार दिनेश बुब ये मेलघाट का बेटा है, क्योंकि वो सिंधी गांव के नहीं रहता और सिंधी गांव मेरे मतदार संघ में। दिनेश बुब ने बोलना चाहिए कि मैं मेलघाट का बेटा हूं, मैं मेलघाट की बेटी हूं। हम मुझे अगर मालूम बोलते समय कभी तो इतने भी ध्यान देना चाहिए कि मैं क्या बोल रहा हूँ क्या नहीं बोल रहा। अरे जो काम आपने किया वो काम का आपसे पहले हमको खासदार से ये अपेक्षा है कि केंद्र के एक आदि आदिवासी की योजना होगा। हमारे लोग, आप सबको मालूम है धार्मिक चिकंदरा का हमारे बुजुर्ग वर्ग के ज्यादा है, वो हमेशा प्लान होता है। उनके प्लान रोकने के लिए केंद्र की एक आदि योजना ला दो, एक चिकंदरा में, एक धारनी में, और वहां की जनता मेलघाट के बाहर ना जाए, ऐसी कुछ काम करते। 2 लाख की काम 2 लाख के काम हमारे आगे सरपंच भी नहीं करते, बोलते फ्री काटते नहीं। अरे काम कर तो ऐसे करोड़ों के काम का, खासदार ने करोड़ों के काम के लोकार्पण करना चाहिए, आमदार ने लाखों के काम के लोकार्पण करना चाहिए। ये उसकी कम से कम टेंडर से भी रहेंगे, हम तो दिखता है उसको। हर काम में, कोई भी काम में चले, काम कर, निधि ला, विकास कर, सबके साथ में संबंध अच्छा है, वो हम आगे बढ़ सकते हैं। आज ईमानदारी की बात बताता हूँ, आज तक मुझे एक भी फोन नहीं आया तुमने गलत व्यक्ति को उम्मीदवारी दिया, ऐसा एक भी फोन नहीं आया। इसका मतलब क्या है? सही आदमी को उम्मीदवारी दिया, इसका मतलब धुआं निकल रहा है, वो बराबर है। और आप लोगों से विनती करता हूं कि 26 तारीख को सवेरे 7 बजे से शाम के 5 बजे तक अमरावती लोकसभा क्षेत्र में धुआं के जगह पूरा अंगार दिखने को ना। यही मैं आपसे विनती करता हूं, ज्यादा समय ना लेते हुए मेरे शब्दों को विराम करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम।